नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत प्रीतम शेखर आवटे हे कुटुंब आहे, या ताई आहेत. यांना 3 वर्षांनंतर पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपर्यंतचा हा कसा झाला आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया. ताई, आपलं नाव पत्ता सांगा. माझे नाव प्रीतम शेखर आवटे आहे. मी राहणार आपेगावची आहे, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. मला 3 वर्ष झाले बाळ राहत नव्हते, पण सरांच्या सल्ल्यांनी मला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. मी 3 वर्ष. ताई, तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळेस तुम्ही आई झाला, तुम्हाला माहित झालं 3 वर्षांना, कसं वाटलं तुम्हाला? सगळ्यात भारी आनंद झाला. खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला. आणि आधी कसं वाटत होतं? आधी म्हणजे मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले होते. 3 वर्ष झाले मला बाळ होत नव्हतं. सगळ्यांचे ऐकावं लागायचं की म्हणजे बाहेरच्या लोकांचं की टेन्शन यायचं की हिला बाळ नाही होते, बाळ नाही होते. आपण म्हणजे पूर्ण डिप्रेशन मध्ये जात होते मी. आणि तुम्हाला सरांची इथली हॉस्पिटलची माहिती कशी भेटली? माझ्या रिलेटिव्हनी मला इथला सरांचा पत्ता सांगितला, त्यामुळे मी लगेच इकडे ट्रीटमेंट चालू केली आणि मला लगेच फरक पडला लवकर आणि मला पुत्ररत्न. सरांची तुमची भेट झाली, सरांनी तुम्हाला काय पूर्ण झालं तुमच्या सरांचं? सरांनी विश्वास दिला तुम्हाला? हो, सरांनी सांगितलं काही नाही, होऊन जाईल व्यवस्थित. सगळं नॉर्मल होतं माझं. आजी पण सोबत आहेत मुलाच्या. आजी, कसं वाटतंय तुम्हाला? हो, छान वाटतंय खूप आता. आनंद जातो. हो, खूप आनंद झालाय आता. आधी तुम्हालाही काही बोलणं ऐकावं लागत असेल. हो, ऐकावं लागत होतं ना. आता खूप छान घरामध्ये वाटतंय. पूर्ण आनंद आहे. आनंद झाला. दादा, तुम्हाला कसं वाटतं? माझ्या मुलीला बाळ झालं ही बातमी ऐकून मी एकदम आनंदी झालो. बरोबर. जी आमच्या मनामध्ये इच्छा होती ती ईश्वराने पूर्ण केली. आणि इथला स्टॉप आणि सर खूप सहकार्य करतात पेशंटला. आणि आपली डिलिव्हरी पण नॉर्मल झालेली आहे. ती पण डिलिव्हरी चांगली नॉर्मल गोष्ट आहे. झाली आणि पूर्ण स्टॉप आणि सगळेच मेंबर मनातून प्रयत्न करतात पेशंटला जास्तीत जास्त कसा हे देता येईल, देता सरांची येईल. पूर्ण ट्रीटमेंट, सगळं स्टाफ, वातावरण सगळं कसं हो, वाटलं इथलं तुम्हाला? वातावरण एकदम चांगलं वाटलं आणि समजून सांगणार वाटलं. इथं येणारे प्रत्येक जण हे खेड्यातले असते, पण त्या पद्धतीने त्यांना समजून सांगितलं जातं इथं. बरोबर. ताई, सरांच्या आभार. सरांचे खूप खूप मनपूर्वक आभार. त्यांनी माझी नॉर्मल डिलिव्हरी केली. सगळं व्यवस्थित झालंय. ठीक आहे. शेवटी मित्रांनो, या कुटुंबाला मी आणि मी परिवाराच्या खूप शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार.